श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 तुला सांगितलं ना त्या स्वप्नांचा विचार करणं बंद कर म्हणून। आजपासून या घरात तो विषय कायमचा बंद। कोण कुठले स्वामी समर्थ? आता याहून जास्त मला काही विचारायचं नाही। मुळात हा चर्चा करण्यासारखा विषयच नाहीये। अक्कलकोटला जायचं नाही। पण का? गंगा तुला माहितीये का? अगं अक्कलकोट नावाचं कुठलंच गाव नाहीये पृथ्वी तलावर। अक्कलकोटला जायचंही नाही आणि अक्कलकोटचं नाव हे परत काढायचं नाही। अक्कलकोटचं नाव जरी काढलं ना तरी डोकं फिरतं आमचं। आई बाबांच्या एकूण वागण्यावरून असं वाटतंय की अक्कलकोटचा त्यांना खूप तिरस्कार आहे। पण इतका तिरस्कार काय त्यांना? आणि त्यांना मला जाऊच का द्यायचं नव्हतं? काहीच कळत नाहीये। एकीकडे आई बाबांचा विरोध असताना मला दुसरीकडे इतकी ओढ का लागली अक्कलकोटला जायची? ही वाट तर इकडेच संपली। अरे देवा, मी ह्या दिशेला आले खरी, पण मी पुन्हा वाट चुकले। आता अक्कलकोट कुठल्या दिशेला आहे कसं शोधू? आणि शोधता शोधता बाबा माझ्यापर्यंत पोहोचले तर? नाही नाही। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 गंगा, अक्कलकोट? मगाशी तर हा दगड नव्हता इकडे। मग आता कसा आला? आणि मला हाक कोणी मारली? म्हणजे अक्कलकोट ह्या दिशेला आहे का? आता तर दगड इकडेच होता। मग आता कुठे गेला? ज्या वाटेवर देव स्वतः दिशा दाखवतात त्या वाटेवर माणूस कधीच हरवत नाही। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। गंगा, तुझा शोध अक्कलकोटला येऊनच थांबणार आहे। काही प्रवास पावलांनी पूर्ण होत नाहीत, ते नियती पूर्ण करते। तुझा भूतकाळ तू अक्कलकोटला पोहोचल्यावरच उलगडणार आहे। सत्य कितीही लपवलं तरी योग्य वेळी ते स्वतःचा मार्ग शोधतात। तुला लाभलेला शुद्ध भाव आणि शुद्ध भक्तीचा वारसा तो पुढे चालवण्यासाठी तुला अक्कलकोटला पोहोचावंच लागणार आहे। आणि ज्याला आम्ही निवडतो त्याचा मार्ग जग सुद्धा अडवू शकत नाही, कारण भक्ती हा योगायोग नसतो, ते अनेक जन्मांचं संचित असतं। चल गंगा, चल, तुझ्या सत्याकडे चल।
हा हार तू स्वतःच्या हाताने त्या स्वामींच्या गळ्यात घालायचा. यावेळी ते नक्की वश होतील. काय ग अजून जागी तू झोपली नाहीस? मी झोपायलाच जात होते तेवढ्यात मला आठवलं की इथे मी चाफ्याच्या फुलांचा हार ठेवला होता ना. फुलं कोमेजली तर दुर्गंधी येत राहील ना, म्हणून म्हटलं निर्माल्यात ठेवावा. हा एका रात्रीत फुलं कोमेजतात? मला शिकवते? तुम्ही झोपला नाहीत का कपिलाताई? झोपायलाच जात होते. माझ्या आधी तू जा झोपायला. उद्या सकाळी तुला खूप कामं करायची आहेत. माझ्या वाटणीची कामंही तुलाच करायची आहेत, समजला? हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका कपिलाताई, मी सगळी कामं करते तुमची. बर जा झोपायला जा. अगं जा. स्वामींना वश करण्यासाठी हा हार गरजेचा आहे आणि हा हार त्यांच्या गळ्यात पडायलाच हवा. काय ग, काय करतेस? ते मी स्वामी झोपलेत की नाही ते पाहण्यासाठी आले होते. तुम्ही अजून झोपला नाहीत काय ताई? अगं झोपणारच होते, पण म्हटलं स्वामींना काय हवंय काय नको ते पाहावं. किती करता हो गया ताई. तुम्ही आता जाऊन आहे ना शांत झोपा. बरं ठीक आहे, तुझं उरक आणि तू पण ये झोपायला. हो हो. गुरुदेव 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 तुमची लीला. अरे का गुरुदेव काय झालं? गुरुदेव गुरुदेव हार. गुरुदेव गुरुदेव इकडे पैसे का नक्की देणार? हो का गुरुदेव गुरुदेव सदानंद, गळा घोटला जात असताना कसं वाटतं ते आता कळलं असेल तुला.
तू जेव्हा लोकांच्या विश्वासाचा गळा घोटत होतास त्यावेळेस त्यांना काय वाटत होतं हे तुला कळलंच पाहिजे, हे तुला कळलंच पाहिजे, हे तुला कळलंच पाहिजे. कर, तूही प्रयत्न कर. गुरुदेव गुरुदेव नाही होते. गुरुदेव गुरुदेव सदानंद, जसा आत्ता तुझा जीव गुदमरला तसाच तू ज्यांना ज्यांना वेठीला धरलं होतंस त्यांचाही जीव गुदमरत होता. माणसाच्या श्रद्धेला कैद करणं हे सगळ्यात मोठं पाप असतं. वेठीला धरणं थांबव, स्वार्थासाठी लोकांना वापरणं थांबव, तुला शरण येणाऱ्यांच्या भावनांशी खेळणं बंद कर. मी काय करायला पाहिजे ते मी ठरवतो. ते सांगणारे तुम्ही कोण? आम्ही गुरु आहोत, आम्ही मार्गदर्शक आहोत. तुलाही मार्गच दाखवत आहोत तुझ्या भल्याचा. गुरु शिक्षा देत नाही, तो पडण्याआधी सावध करतो. आमच्याशी स्पर्धा करू नकोस आणि आम्हाला हरवायलाही जाऊ नकोस. ते तुझ्या आवाक्यातला नाही. माझ्या आवाक्यात काय आहे आणि काय नाही ते तुम्हाला लवकरच कळेल. या अक्कलकोटातून लवकरच तुमचं उच्चाटन होणार आहे. आमचं उच्चाटन तर सोडच, अक्कलकोटच्या मातीत खोचलेली उदबत्ती काढून दाखवा. ही अगरबत्ती तर आमचा संपतच काढेल. गुरुदेव 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 यावे नको. ठीक आहे, ठीक आहे, ही अगरबत्ती मी काढून दाखवतो. संपत, तूही प्रयत्न करून बघ. मी नाही. नको नको नको. सदानंद, सत्य जे श्रद्धेच्या मातीत रुजतं त्याचं उच्चाटन जगातली कुठलीच शक्ती करू शकत नाही. तुम्ही जे स्वप्न बघताय ते दिवा स्वप्न आहे, कधीच प्रत्यक्षात येऊ शकत नाही. गुरुदेव गुरुदेव हट्ट सोडा. स्वामी आता तर इथे होते, अचानक गेले कुठे? हे असं का होते? हा हार मार्तंडाने मंत्रून दिला होता ना, मग हा कोमेजला कसा? आत्ता तर हार ताजा होता. माझं काही चुकलंय का? की स्वामींना काही कळलंय का? जिथे भक्ती नसते तिथे फुलं सुद्धा टिकत नाहीत का? हो स्वामी, तुम्ही काहीही म्हणा, मी हार मानणार नाही.
सगळंच चुकतंय. सदानंद, तुझंही चुकतंय. वाईट माणूस जन्माला येत नाही, तो चुकीच्या निवडी करत करत वाईट माणूस बनतो. तुला वाटतंय की तू लोकांना वापरतोयस, पण खरं म्हणजे तुझाच अहंकार तुला वापरतोय. अहंकार माणसाला शक्तीचा भास देतो, शेवटी त्यालाच आत्म रिकामा करून टाकतो. अरे तुला केव्हाच पळवून लावला असता आम्ही इथून. तुला माहितीये तुला अक्कलकोटात का राहू दिलंय आम्ही? का? तुझ्यामुळे अनेकांना न्याय मिळणार आहे. म्हणजे कधी कधी अधर्मालाही वाढू दिलं जातं, कारण त्याच्या अंतातूनच धर्माचा उदय अधिक तेजाने होतो. अंधार कायमचा नसतो रे, तो फक्त प्रकाशाची किंमत समजण्यासाठी असतो. तू स्वतःला खेळाचा सूत्रधार समजतोय सदानंद. तुला अजून हेच कळलेलं नाहीये की तू सुद्धा एका मोठ्या योजनेचा भाग आहेस. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मला माहित नाही पुढे काय आहे, पण माझी पावलं थांबतच नाहीयेत. असं वाटतंय अक्कलकोट मला स्वतःकडे बोलावतंय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 सत्याच्या वाटेवर चालणाऱ्याची परीक्षा ही ठरलेलीच असते. भीती, अडथळे, संकट हे थांबवण्यासाठी नसतात, तर तुमची श्रद्धा खरी आहे की नाही हे तपासण्यासाठी असतात. ज्याला नियती मोठं कार्य देते त्याचा मार्ग कधीच सरळ नसतो, आणि ज्याच्या मुखात नाम असतं त्याच्या मागे आम्ही असतो. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय 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 जय स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री साप 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 आहे तिथे. तिथे साप आहे. अगं हो हो, अशी घाबरू नकोस. अगं सापाला काय घाबरायचं. थांब, तू मागे हो. जे इथे मागं हो. काय रे बाबा, काय वाकडं केलं हिनं. अरे कशाला मागं लागायलायस हिच्या. जा की तुझ्या वाटानं. जा की. खरंच निघून गेला. अगं हो, बघ केला की. अगं तू अचानक त्याच्या समोर आलीस आणि तुला बघून घाबरला तो. बाळा, आपण जितकं पळतो तितकाच तो आपला पाठलाग करतो. एकदा का त्याला कळलं की आपण त्याला काय बी करणार नाही, मग काय तो आपल्या वाटेनं जातो. खरंच आज तुम्ही होतात म्हणून माझा जीव वाचला. का जीव वाचवणारी म्या कोण हाय. जीव वाचवणारे हाय ते आपले स्वामी. स्वामी. तुम्ही स्वामींना ओळखता. अगं स्वामींची भक्त आहे मी. जिथे श्रद्धा असते तिथे वाट चुकलेली नसते. भीती अज्ञानातून जन्म घेते आणि श्रद्धा विश्वासातून.
जोपर्यंत माणूस शत्रूला संकट समजतो तोपर्यंत तो पळत राहतो, पण ज्या क्षणी तो थांबून सत्य ओळखतो त्या क्षणी संकट मार्ग बदलतो. ज्याला आमचा आधार असतो त्याचं रक्षण अनेक रूपांनी होतं. कधी एखादा अनोळखी माणूस भेटतो, कधी एखादा शब्द आधार देतो, आणि कधी संकटच योग्य दिशा दाखवतात. पण ते ओळखता यायला हवं खरं संकट कोणतं आहे.